नमस्कार, मी अमित गद्रे. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत. या बुलेटिनमध्ये आपल्याला बातम्यांचा वेगवान आढावा घ्यायचा आहे. मात्र त्यापूर्वी एक मोठी बातमी येते. भाजप आमदारांकडून सीवूड्समध्ये पुन्हा एकदा गुजराती पाटी लावलेली आहे. वीरेंद्र सिंग जडेजांनी स्थापन केलेलं जनसंपर्क कार्यालय आणि या ठिकाणी मराठी जनतेच्या विरोधामुळे पाटी मराठीत बदलण्यात आली होती. मात्र आता मराठी फक्त सूक्ष्म अक्षरात, तर मुख्य जी पाटी आहे ती पुन्हा एकदा गुजराती करण्यात आलेली आहे. मराठी भाषेचा महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान आहे. मनसे या संदर्भात तक्रार करणार आहे. आपण बघितलं, खरं तर परवा दिवशी बातमी समोर आली होती. यामध्ये गुजराती भाषेमधला हा बोर्ड लावण्यात आला होता. मात्र मनसेने आक्षेप घेतल्यानंतर ही पाटी आहे ती मराठीमध्ये करण्यात आली होती. मात्र आता पुन्हा एकदा वीरेंद्र सिंग जडेजांनी हे जे जनसंपर्क कार्यालय स्थापन केलंय, तर मराठी जनतेच्या विरोधामुळे जी पाटी मराठीत बदलण्यात आली होती, आता ती पुन्हा एकदा मराठी सूक्ष्माक्षरात, मात्र जी मुख्य पाटी आहे ती पुन्हा एकदा गुजराती करण्यात आली आहे. नवी मुंबईमधून बातमी समोर येते. मुख्य जी पाटी आहे ती पुन्हा एकदा गुजरातीमध्ये करण्यात आलेली आहे. आणि आता घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. लातूरमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत तुफान राडा झाला. छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तटकरेंच्या पत्रकार परिषदेत घोषणाबाजी केली. कृषी मंत्री कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी करत छावाचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांनी निवेदन दिलं. यावेळेला काही आंदोलकांनी तटकरेंसमोर पत्ते भिरकावले आणि त्यानंतर आक्रमक झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलकांवरती हल्ला केला. छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना जबर मारहाण करण्यात आली. मारहाणीच्या घटनेनंतर छावा संघटनेचे कार्यकर्ते लातूरच्या विवेकानंद पोलीस ठाण्याबाहेर जमले होते. या प्रकरणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, प्रहार संघटनेचे बच्चू कडू, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी फोनवरती विजयकुमार घाडगे पाटील यांची विचारपूस केली. तसंच जरांगे पाटील सोमवारी लातूरला येण्याची शक्यता असल्याचं घाडगे पाटील म्हणाले. मारहाणीच्या घटनेनंतर छावा संघटना आक्रमक झाली. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी छावा संघटनेने इशारा दिलाय आणि अजित पवारांना याची किंमत मोजावी लागेल असा इशाराही दिलाय. महाराष्ट्रात लवकरच वेगवान घडामोडी सुरू होणार आहेत. महायुतीतले 4 मंत्री घरी जातील, तर 5वा गटांगळा खातोय. एक्सवरती पोस्ट करत संजय राऊतांनी हल्लाबोल केला. 3ही पक्षातील बड्या नेत्यांचा निर्णय झाल्याचा दावा राऊतांनी केलाय. अधिवेशन संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट हे शनिचरणी लीन झाले. अधिवेशन काळामध्ये शिरसाटांवरती आरोपांची सरबत्ती करण्यात आली होती. दरम्यान अधिवेशन संपताच शिरसाट यांनी शनिचरणी नतमस्तक होऊन आपल्यावरती आलेल्या संकटांची मालिका कमी व्हावी अशी प्रार्थना केली. संजय शिरसाट यांचे भ्रष्टाचार समोर येऊन देखील मुख्यमंत्री त्यांचा राजीनामा घेणार नाहीत. सब एकही थाली के चट्टे बट्टे असं म्हणत इम्तियाज जलील यांनी शिरसाटांसह मुख्यमंत्र्यांवरती निशाणा साधलाय. पुण्यात अजित पवार शरद पवारांना धक्का देण्याच्या तयारीमध्ये आहेत. दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली आहे. रमेश थोरात लवकरच घड्याळ हाती बांधण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. शिवसेना उभाटा पक्षाचे आमदार प्रवीण स्वामी यांनी उमरगा या ठिकाणी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेत घरी बोलवून त्यांचा सत्कार केलाय. प्रवीण स्वामी शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा होत्या. दरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून भेट घेतली. मी ठाकरेंच्या शिवसेनेतच राहणार आहे, शिंदेंच्या शिवसेनेत जाणार नाही असं स्पष्टीकरण आमदार स्वामी यांनी दिलं आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर आज वसईमध्ये तब्बल 10 मिनिटं लिफ्टमध्ये अडकले होते. वसई पश्चिमेतील कौल हेरिटेज सिटी या ठिकाणी एका हॉलमध्ये जुन्या आणि जीर्ण इमारतीच्या एका मार्गदर्शन शिबिरामध्ये दरेकर आलेले होते. दरम्यान दरेकर लिफ्टमध्ये अडकल्यानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी दरवाजा तोडून दरेकरांची सुटका केली. वैर माझ्याशी असताना बीडची बदनामी का केली असा सवाल माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी उपस्थित केलेला आहे. तर एक ठिणगी उजळायला लागली असं म्हणत शायरीमधून त्यांनी विरोधकांना उत्तर दिलंय. बाळासाहेब ठाकरे गेले त्याच दिवशी ठाकरे ब्रँड संपल्याची टीका गिरीश महाजनांनी केली आहे. तर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची मुलाखत म्हणजे मॅनेज शो असल्याचा घणाघातही त्यांनी केलाय. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी आदित्य ठाकरेंचा समाचार घेतलाय. आदित्य ठाकरेंचं शिवसेनेसाठी काय योगदान आहे असा सवाल मंत्री जाधवांनी विचारलाय. आदित्य ठाकरेंच्या बुद्धिमत्तेची कीव येते असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदेंवरती केलेल्या टीकेचा समाचार घेतलाय.
सिद्धेश कदम यांनी एकनाथ शिंदे यांच्या मनातले मुख्यमंत्री असा उल्लेख केलेला आहे. भाषणाची सुरुवात करताना एकनाथ शिंदे यांचा मनातले मुख्यमंत्री असा उल्लेख केलेला आहे. दरम्यान भाजपाचे आमदार शंकर जगताप यांनी सिद्धेश कदमांना सल्ला देत त्यांच्याकडून स्लिप ऑफ टंग झाला असेल असं म्हटलंय. रत्नागिरीतील नांगरणी स्पर्धेचं भास्कर जाधवांनी उद्घाटन केलं. यावेळेला त्यांनी पारंपरिक गाणं गात उपस्थितांची मनं जिंकली. या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती लावली होती. गणेश मूर्तींचं माहेरघर समजल्या जाणाऱ्या आणि जगप्रसिद्ध गणेश मूर्ती ज्या पेण तालुक्यात बनवल्या जातात त्या पेण तालुक्यातील हमरापूर या ठिकाणी मंत्री आशिष शेलार यांचा सत्कार करण्यात आला. पीओपी मूर्तींवरती बंदी शिथिल केल्याने शेलारांचा सन्मान करण्यात आला. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी सपत्नीक विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं. यावेळेला मंदिर समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे मोबाईलवरती रमी खेळत असतानाचा व्हिडिओ आमदार रोहित पवारांनी ट्विट केलाय. सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही म्हणून शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना राज्यामध्ये रोज 8 शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही काम नसल्यामुळे कृषी मंत्र्यांवरती रमी खेळण्याची वेळ आली असावी असा टोला त्यांनी हा व्हिडिओ ट्विट करत लगावलाय. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांचे आरोप फेटाळलेत. मी रमी खेळतच नव्हतो. कामकाज तहकूब झाल्यानंतरचा तो व्हिडिओ असावा. मी जाहिरात स्किप करत होतो. व्हिडिओ स्किप केलेले तुम्ही दाखवत नाही असं म्हणत कोकाटेंनी सर्व आरोप फेटाळून लावले. शेतकऱ्यांची काळजी काय फक्त रोहित पवारांनाच आहे का, आम्हाला नाही का, असा सवाल कोकाटेंनी उपस्थित केला. युट्यूबवरती गेलं की जंगली रमीच्या जाहिराती येतात. रमीच्या जाहिराती रोहित पवारांच्या मोबाईलला येत नाहीत का असा प्रश्न सुद्धा कोकाटेंनी विचारलाय. माझं काम पारदर्शक आहे. माझ्या कामावरती बोट ठेवता येणार नाही. मला बदनाम करण्यासाठी हा व्हिडिओ आणला असा आरोप मंत्री माणिकराव कोकाटेंनी केलाय. माझं काम आदर्श आणि माझा स्वभाव स्पष्ट आहे असंही कोकाटे म्हणाले. सभागृहाला साजेशी वागणूक नसलेल्या लोकप्रतिनिधींसाठी नैतिक समितीची स्थापना करण्यात आली आहे. कोकाटेंच्या व्हिडिओमध्ये तथ्य असेल तर त्यांना सूचना आणि समज दिली जाईल असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले. एआयच्या माध्यमातून व्हिडिओ तयार करून कोकाटेंची बदनामी करण्यात येत असल्याचं वक्तव्य भाजप आमदार प्रणय फुकेंनी केलं. मी कधीही माणिकराव कोकाटेंना गेम खेळताना बघितलं नसल्याचंही ते म्हणाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना कीटकनाशक पाठवलंय. रमी खेळतानाच्या व्हिडिओवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तीव्र संताप व्यक्त केलाय. महायुतीचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी माणिकराव कोकाटेंचं समर्थन करत खिल्ली उडवली. हल्ली कुणीही रमी खेळतं. आमिर खान, सलमान खान सध्या सगळेच रमी खेळतात असं प्रताप सरनाईक म्हणाले. शेतकऱ्यांना भेटायला कृषी मंत्र्यांना वेळ नाही अशा आमदारांना कृषी मंत्रीपद देऊन सरकारने महाराष्ट्राला काय योगदान दिलं असा सवाल खासदार संजय राऊतांनी विचारला. सभागृहात रमी खेळणं म्हणजे सर्वात मोठी असंवेदनशीलता आहे. यांना मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही. कोकाटेंवरती कारवाई व्हायला हवी अशी मागणी अंबादास दानवेंनी केली. मुंबई गोवा महामार्गावरती माणगावमध्ये वाहतूक कोंडी झाली. माणगाव बाजारपेठ ते मुगवली फाट्यादरम्यान वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर 3 ते 4 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा दिसून आल्या. मीरा भाईंदर पूर्व या ठिकाणी 41F329 या रेशन दुकानामध्ये धान्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होत असल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. लोकांना व्यवस्थित धान्य मिळतंय ना सन्मान. दुकानातील गोंधळ, अपमान आणि बेशिस्तपणामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाला. घाटकोपरमध्ये मराठी बोलण्यास महिलेने नकार दिलाय. मराठी बोलणाऱ्यांना हिंदीमध्ये बोलण्यास सांगितलं. मराठी नाही हिंदी बोलो असं म्हणत महिलेने मगरुरी केली आहे. मानखुर्दमध्ये कुत्र्याच्या मालकाचा लहान मुलाच्या जीवाशी खेळ पाहायला मिळाला. लहान मुलाला ऑटो रिक्षात बसवून आपल्या परदेशी जातीच्या पाळीव कुत्र्याच्या मदतीने त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळेला कुत्र्याने मुलाचा चावा घेतला असून काही अंतरापर्यंत त्याचा पाठलागी केला आणि या प्रकरणी पोलिसांनी कुत्र्याच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुणेकर काय करतील याचा नेम नाही. आखाड्याच्या शेवटच्या रविवार निमित्त चिकन मटनच्या दुकानाबाहेर रांगा आहेत. पण याच दिवसाचा फायदा राजकीय पुढाऱ्यांकडून देखील घेतला जातोय आणि याचं कारण म्हणजे पुण्यातील धानोरी परिसरात एका दाम्पत्याने तब्बल 5,000 किलो चिकन मोफत वाटण्याचा उपक्रम राबवला आहे.
दिव्यामध्ये नागरिकांनी आंदोलन केलंय. दिवा ते CSMT रेल्वे सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केलेली आहे. मागणी पूर्ण न केल्यास रेल रोको आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना जबर मारहाण केल्यानंतरचे पडसाद आता ठिकठिकाणी उमटू लागलेत. अखिल भारतीय छावा संघटनेचे कार्यकर्ते तर रस्त्यावरती उतरलेले आहेत. लातूर शहरातील औसा रोड या परिसरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बॅनर्स फाडण्यात आले. तर नांदेडमध्ये छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी टायर जाळत निषेध करत या मारहाणीच्या घटनेचा निषेध नोंदवलेला आहे. पोलिसांनी दोन्ही ठिकाणच्या आंदोलकांना आता ताब्यात घेतलंय. औसा रोड या परिसरामध्ये राष्ट्रवादीचे जे बॅनर्स लागलेत ते छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी फाडलेले. दरम्यान टायर जाळून नांदेडमध्ये निषेध नोंदवण्यात आलाय. शशिकांत पाटील आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात. शशिकांत, आपण बघितलं मगाशी जी सगळी घटना घडली त्यानंतर कार्यकर्ते जे आहेत आक्रमक झाल्याचं दिसतंय. निश्चितच छावा संघटनेचे कार्यकर्ते हे आता आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. मुळात छावा संघटना ही आक्रमक आंदोलन करण्यासाठीच मागच्या 3 दशकापासून आपण बघत आहोत आणि या ऍक्शनला रिॲक्शन येईल असं बोललंही जात होतं आणि तशा पद्धतीची रिॲक्शन आता ठिकठिकाणून येतानाही दिसत आहे. नांदेडमध्ये टायर जाळल्यानंतर आता लातूरमध्ये सुद्धा कार्यकर्ते ज्या ठिकाणी विजयकुमार घाडगे पाटील यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले औसा रोड परिसरात, तिथे कार्यकर्ते जमले आणि तिथून ते औसा रोडवरील नंदी स्टॉप, खर्डेकर चौक, आदर्श कॉलनी चौक ते राजीव गांधी चौकापर्यंत कार्यकर्ते हे रस्त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांचे जे बॅनर लागलेले आहेत ते सगळे बॅनर छावाच्या आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी फाडले आहेत. दरम्यान या ठिकाणी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलकांना समजावून त्या ठिकाणून त्यांना समजूत घालून पाठवून दिलेलं आहे, पांगवलेलं आहे. मात्र आज आणि उद्या छावा संघटनेचे कार्यकर्ते नेमके काय करतात हे पाहणं सुद्धा आता महत्वाचं ठरलेलं आहे. या प्रकरणी अद्यापपर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही, कारण विजय घाडगे पाटील यांच्या छातीमध्ये जबर मार लागल्यामुळं त्यांना जी निश्चित, त्यामुळे इथून पुढे सुद्धा काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं असेल. शशिकांत, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. आणि आता घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. मीरा भाईंदर महानगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 मध्ये प्रथम क्रमांक पटकावलाय. दिल्लीमध्ये विज्ञान भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पुण्यात वर्षभरात 70 नागरिकांनी अवयवदान केलंय, तर राज्यभरामध्ये 176 जणांनी अवयवदान केलंय. अवयवदान हे श्रेष्ठ दान असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. गोवा राज्यातून होणाऱ्या अवैध मद्याच्या तस्करी विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुण्यामध्ये कारवाई केली आहे. दौंड तालुक्यातील पाटस टोल नाक्यावरती कारवाई करत 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. पंढरपूर शहर आणि परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. आषाढी वारीनंतर पंढरपूर परिसरात जोरदार पाऊस झाला, त्यामुळे आता उजनी धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. पाच दिवसांच्या विश्रांतीनंतर शहापूरमध्ये पावसाचं पुन्हा आगमन झालंय. पावसामुळे रखडलेल्या भात शेतीच्या लागवडीला पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. वसईतील कामण चिंचोटी धबधब्यावरती पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. मनाई आदेश जारी करण्यात आलेला असून आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवरती कारवाई केली जाणार आहे. पालखीच्या परतीच्या प्रवासादरम्यान संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीची संत भेट झाली. संत ज्ञानेश्वर महाराजांचे 750वे जन्मवर्ष आणि संत तुकाराम महाराजांच्या 375व्या वैकुंठ गमन वर्षाचं औचित्य साधत ही भेट झाली. बीडच्या गेवराईतील तरुणाच्या खून प्रकरणानंतर नातेवाईक आक्रमक झाले. आरोपींच्या अटकेसाठी नातेवाईकांनी पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये ठिय्या मांडला. मुख्य आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी नातेवाईकांनी केली. चंद्रपूरमध्ये 18 ते 22 जुलै या कालावधीमध्ये मौलाना अब्दुल कलाम आझाद गार्डन या ठिकाणी रानभाजी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. आदिवासी भागातील रानभाजी, रानफळं, वनौषधी, अन्नधान्य आणि आदिवासी बांधवांच्या शबरी नॅचरल ब्रँडच्या प्रीमियम उत्पादनाची विक्री करून रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे हा यामागचा उद्देश आहे. श्रावण मास सुरू होण्यापूर्वी अनेक तळीराम आपली दारू पिण्याची कसर आधीच पूर्ण करून घेत आहेत. दरम्यान गटारीपूर्वी ठाणे वाहतूक विभागाने विशेष मोहीम हाती घेत आतापर्यंत 45 तळीरामांवरती कारवाई केली आहे.
बुलढाणा जिल्ह्यात सोयाबीन पिकावरती हुमणी अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे, त्यामुळे सोयाबीनवरती रोटावेटर फिरवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. हिंगोलीमध्ये युरियाची जादा दराने विक्री करण्यात येत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. 270 रुपयांची युरिया खताची 350 बॅग विकली जाते, त्यामुळे तातडीने खत विक्री करणाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी शेतकरी करत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसाने दडी मारल्यामुळे सर्वत्र दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. तर चारा आणि पाणी टंचाईमुळे पशुधनाच्या विक्रीत वाढ झाली आहे. पाचोड बाजारपेठेत विक्रीसाठी आणलेल्या जनावरांना खरेदीदार मिळत नसल्यामुळे जनावरांच्या दरात सुद्धा घट झाली आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील जुन्नर तालुक्याच्या नाणेघाट दाऱ्याजवळ मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. दरम्यान पर्यटकांना हुल्लडबाजांचा मद्यपींचा कुठलाही त्रास होऊ नये यासाठी वाहनांची कसून तपासणी केली जाते. सोलापूरच्या रेनगरमधील 30,000 श्रमिकांना रोजगार मिळवून देणार असल्याचं वक्तव्य संजीव जयस्वाल यांनी केलेलं आहे. तर हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अभियानांतर्गत झाडं लावण्याची मोहीम हाती घेतल्याचंही त्यांनी सांगितलं. जळगाव शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट पाहायला मिळतोय. नवीन बस स्थानकात एकाच दिवसात 41 जणांचा मोकाट कुत्र्यांनी चावा घेतला. यामध्ये 7 लहान मुलांचाही समावेश आहे. भंडाऱ्याच्या पवनी तालुक्यातील आसगाव या ठिकाणी शेतशिवारात भटकंती करत असताना एक कोल्हा 70 फूट विहिरीमध्ये पडला. वन विभागाच्या पथकाने कोल्ह्याला सुखरूप बाहेर काढून जंगलात सोडलं. एक छोटासा ब्रेक घेतो, लगेचच परत येतोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. चंद्रपूर शहरात अनधिकृतपणे सुरू असलेल्या ओयो हॉटेलवरती अखेर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलाय. 3 अनधिकृत हॉटेल्सवरती धाड टाकत पोलिसांनी परवाना नसलेल्या हॉटेल्सवरती कारवाई केली आहे. किल्ले रायगड ते माणगाव मार्गावरती पर्यटकांच्या मिनी बसला अपघात झाला. घरोशीवाडी या ठिकाणी एका अवघड वळणावरती मिनी बस उलटली आणि या अपघातात एक पर्यटक गंभीर जखमी असून 10 पर्यटकांना किरकोळ दुखापत झाली. रावेर तालुक्यातील मुजलवाडी, लोहारा आणि कुसुंबा या गावांमध्ये जडीबुटी विकणाऱ्या 2 साधूंना मुलं चोरण्याच्या संशयावरून बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. यामध्ये 2 साधू जखमी झालेले असून त्यांची 4 चाकी वाहन सुद्धा फोडण्यात आलं. यानंतर एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो.